नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं एमके कोचिंग क्लासेस मध्ये। आज आपण क्लास 10 चा अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड हा चॅप्टर पाहत आहोत। तर हे लेक्चर आपलं सेकंड लेक्चर आहे आणि याच्या अगोदर आपलं एक लेक्चर अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड याच्यावर झालेला आहे। ठीक आहे, तर ह्याच्यापर्यंतचा इथपर्यंतचा पार्ट पाहिला होता। ठीक आहे, तर हा पॅराग्राफला चाललेला होता। ठीक आहे, तर आपण काय करू, पहिल्यांदा मी पेन घेतो। जर तुम्ही हे जे लेक्चर आहे जर बघितलं नसेल तर ते लेक्चर बघून घ्या, पहिलं लेक्चर, त्याच्यानंतरच हा पार्ट समजणार आहे। जर तुम्ही डायरेक्टली हे लेक्चर पाहत असाल तर तुम्हाला याच्या अगोदर काय झालं हे कळणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही पाहून घ्या ते लेक्चर, पहिलं लेक्चर, त्याच्यानंतर हे लेक्चर सेकंड पहा तुम्ही। ठीक आहे, 5 तर चला तर मग स्टार्ट करूया। आय टूक द बेबी लंगूर, आय म्हणजे लेखक, आय टूक द बेबी लंगूर टू आवर, पहा, आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड, बॅकयार्ड म्हणजे जो काही मागचा भाग असतो आहे का नाही, घराचा मागचा भाग असतो त्याला बॅकयार्ड म्हणतो। लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोर इनसाइड द पोल्ट्री कूप, पोल्ट्री कूप म्हणजे केज और पिंजरा, जो पोल्ट्रीसाठी जो पिंजरा बनवलेला असतो त्या पिंजऱ्यामध्ये ठेवलेला आहे। ठीक आहे, जेंटली लेड ऑन द फ्लोर, फ्लोर म्हणजे जे काही आपलं जे फर्श असते आहे का नाही, तर त्याला फ्लोर म्हणतो। ठीक आहे, हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस। ठीक आहे, जी हिज बॉडी म्हणजे कोणाची, जी बेबी लंगूरची बॉडी होती त्याच्या बॉडीवर काय डीप बाईट म्हणजे घाव, म्हणजे म्हणजे मोठे घाव होते त्याच्या बॉडीवर, मोठे म्हणजे मध्ये त्याचे दात वगैरे, जे मेल लंगूर होते त्याचे दात वगैरे गेले असतील किंवा दुसऱ्या काही कोणत्या गोष्टी लागल्या असेल तर तशा प्रकारचे मोठ्या मोठ्या जखमा झालेल्या होत्या। आणि स्क्रॅचेस, छोट्या मोठ्या म्हणजे मोठ्या जखमा आणि छोट्या जखमा अशा दोन्ही जखमा झालेल्या होत्या। ठीक आहे, ब्लड वॉज वुझिंग, वुझिंग म्हणजे काय, तिथून बाहेर येणे। ब्लड वॉज वुझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स, वुंड्स म्हणजे जे काही जखमा होतात, जखमांना आपण वुंड्स म्हणतो, ज्या जखमा आहेत त्या जखमांमधनं काय करत होतं, ब्लड वॉज वुझिंग, वुझिंग म्हणजे रिलीजिंग किंवा बाहेर येणे, तर रिलीजिंग ओव्हरफ्लोईंग म्हणजे ब्लड काय आहे, रक्त काय होत होतं त्या जखमांमधनं काय होतं, बाहेर येत होतं, कोणाच्या, बेबी लंगूरच्या। द बेबी रिमेन्ड मोशनलेस, म्हणजे बेबी काय, मोशनलेस म्हणजे कुठल्याही प्रकारची हालचाल न करत होतं, बेबी म्हणजे डेड झाल्यासारखं वाटत होतं। ठीक आहे, रेस्टलेस वाटत होतं, कशामुळे, कारण मेल लंगूरनं त्याच्यावर अटॅक केला होता। ठीक आहे, माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट, माय फादर म्हणजे लेखकाचे जे वडील आहेत त्यांनी काय प्रोव्हाइड केलेली, फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग। जे लेखकाचे फादर आहेत मेडिकल प्रोफेशनल होते, तर त्यांनी काय केलेले आहे, फर्स्ट एड जे प्रोव्हाइड केलेले आहे आणि जे काही जखमा असतील बेबी लंगूरच्या त्या साफ करून घेतलेल्या आहेत। आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, जे काय ब्लिडिंग वगैरे होत होती, रक्त येत होतं बाहेर, ते रक्त येणं काय झालेलं बंद झाले। आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग even though his breaths were shallow, लेखकाला खुशी झाली, म्हणजे रिलीव्ड म्हणजे थोडंसं बरं वाटलं। कशामुळे बरं वाटलं, लेखकाला चांगलं वाटलं, कारण बेबी वॉज ब्रीथिंग म्हणजे जे बेबी लंगूर होतं ते काय हळूहळू काय करत होतं, ब्रीथिंग म्हणजे श्वास घेणे, पण ते ब्रीथिंग कशा प्रकारचं होतं, दो हिज ब्रीथ वॉज शॅलो म्हणजे जोराने ब्रीथ घेत नव्हतं, हळूहळू थोडा काय करत होतं, म्हणजे श्वास घेत होतं, ब्रीथ करत होतं। स्प्लॅशेस ऑफ कोल्ड, स्प्लॅशेस म्हणजे आपण पाणी शिटकतो ना, स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप, म्हणजे जे लेखकाने काय केलं, स्प्लॅशेस म्हणजे आपण कधी कोणी बेशुद्ध पडलं तर काय करतो, थोडं हातावर पाणी घेतो आणि त्याच्यावर मारत असतो, तोंडावर वगैरे मारत असतो, तसंच लेखकाने काय केलंय, थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्या बेबीच्या अंगावर म्हणजे मारलेलं आहे का नाही, स्टीर म्हणजे मूव। ठीक आहे, त्याच्यामुळे काय झालेलं, पाणी मारल्यामुळे तोंडावर वगैरे अंगावर बेबी काय झालं, थोडस मुवमेंट करायला सुरू केलं इकडे तिकडे, शेकी मुवमेंट्स म्हणजे शेकी अटेम्प्ट्स, वेगळे आडवे तिडवे अटेम्प्ट्स केल्याच्या नंतर काय झालं, ही सॅटअप म्हणजे ते काय, म्हणजे कोण सॅटअप म्हणजे काय, उठून बसणे, कोण बसलेलं आहे, बेबी लंगूर। ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक मध्ये होतं, कोण, बेबी लंगूर शॉक मध्ये होतं। ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड, शॉक मध्ये होतं आणि ते असं हलू लागलं, जसं की जे लीफ आहे, लीफ म्हणजे काय, झाडाचं जे पानं असतात त्याला लीफ म्हणतो, ते जसं हालते तशा प्रकारचं ते काय करू लागलं, हलू लागलं, कोण, बेबी लंगूर। हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज म्हणजे डोळ्याची उघडझाप होते त्याला ट्विंकलिंग म्हणतो। हिज टू लिटल म्हणजे छोटे, ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड सोब विथ मफल्ड क्राय,
ठीक आहे, इथपर्यंत पाहूया आपण. म्हणजे जे काही बेबी लंगूरचे जे छोटे छोटे 2 डोळे होते ते वेलेड अप म्हणजे काय, पाण्याने भरून आले होते. कशाने भरून आले होते? पाण्याने. पाण्याने म्हणजे अश्रू आले होते त्याच्या डोळ्यामध्ये. ठीक आहे. विथ टीअर्स. टीअर्स म्हणजे अश्रू. टीअर्स म्हणजे काय? अश्रू. अँड स्टार्टेड टू सोप विथ मफल्ड. मफल्ड म्हणजे क्वाइटेंड सप्रेस्ड साऊंड. म्हणजे मफल्ड म्हणजे आपण जे काही लहान लेकरू पाहिलं असेल तुम्ही, दबकत लढत असते, काय त्याला हुंदके देऊन लढत असते आपण, आहे का ना, लेकरू लढलेत खरंच कसं लढत असते जास्त हुंदके देऊन, तशा प्रकारचं. स्टार्टेड टू सो विथ मफल्ड क्राय म्हणजे हुंदके देऊन ते रडत होतं. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. म्हणजे जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड म्हणजे जसं आपले जे काही लहान मुलं आहेत, आहे का नाही, माणसाची जे मुलं असतात, आपलं मुलं बाळ जसे रडतात तशा प्रकारे. ठीक आहे. आणि आफ्टर कशामुळे? हे आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. ट्रॉमा म्हणजे काय? ग्रेट डिस्ट्रेस. ट्रॉमा म्हणजे काय? ग्रेट डिस्ट्रेसला आपण ट्रॉमा म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा भाग पाहूया आपण. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट मी खाली घेतो, थांबा 1 मिनिट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पहा. आय म्हणजे लेखक. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना with which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. त्याच्यानंतर लेखकाने काय केलेलं? एक बनाना म्हणजे केळी. बनाना म्हणजे काय? केळी. बनानाची केळीची साल काढलेली आहे जसं आपण खातो तसं, आणि ते बनाना काय केलेलं आहे? ह्या बेबी लंगूरला दिलेला आहे. आणि ते बेबी लंगूरनं बनाना काय केलेलं? ऍक्सेप्ट केलेलं का नाही? ऍक्सेप्ट केलेलं आहे विथ हिज अनस्टेडी हँड. अनस्टेडी म्हणजे त्याचा हात थरथर कापत होता, म्हणजे हलत होता, सरळ नव्हता, कारण त्याच्यामध्ये शक्ती नव्हती. आणि त्याच्यानंतर घेतल्याच्या नंतर बनाना बिगन टेकिंग हेजिटंट बाईट म्हणजे छोटे छोटे काय ते काय करत होतं? घास घेत होतं, म्हणजे खात होतं. कोण? बेबी लंगूर. ठीक आहे. माय अटेन्शन म्हणजे लक्ष. My attention was fixed on the revival of the baby langur. म्हणजे लेखकाचं पूर्ण लक्ष कसं होतं की रिवायवल ऑफ द बेबी लंगूर म्हणजे त्या बेबी लंगूरला कशा प्रकारे चांगलं बरं करता येईल ह्याच्यावर सगळं लेखकाचं लक्ष होतं. सडनली पण अचानक काय झालंय? आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ. अनकॅनी म्हणजे विचित्र फिलिंग. आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड. म्हणजे लेखकाला असं वाटलं की मला कोणीतरी बघते. त्याच्यामुळे लेखक काय झाले? आय टर्न अवे फ्रॉम द कूप म्हणजे जे काय हे असते ना पोल्ट्रीचं खुराड, त्याला कूप म्हणतो. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुकड अप. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव. मग लेखकाला अशी विचित्र फिलिंग झाली की आपल्याला कोणीतरी बघते. त्यामुळे लेखक काय केले? तिथून उठले आणि म्हणजे बाजूला झाले आणि पाहत होते. कुठं? माग पाहत होते. तर त्यांना काय दिसलं की जे बेबी लंगूरची आहे ती आई मदर स्टॅट मदर लंगूर ऑन आवर किचनच्या तिथं किचनचं रूफ आहे. रूफ म्हणजे छत. किचनचं रूफ म्हणजे किचनच्या छतावरती बसलेली होती. आणि वॉचिंग एव्हरी मूव म्हणजे लेखक काय करत होते? तिच्या बेबी म्हणजे तिच्या मुलासोबत, आहे का नाही, म्हणजे लंगूरच्या बेबी लंगूर सोबत ते सगळं त्याची आई काय पाहत होती. आय मेड म्हणजे लेखक जे काय करत होते अटेम्प्ट. ठीक आहे. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. परंतु ती बेबी लंगूरची जी आई होती म्हणजे शांतपणे बसली होती. ऍज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. म्हणजे शांत का बसली होती? कारण तिला असं वाटलं की तिला असं वाटलं की तिच्या ज्या मुलाला कुठल्याही प्रकारची हार्म केल्या जात नाही आणि तिच्या मुलाला काय केल्या जाते? मदत केल्या जाते. म्हणून ती बेबी लंगूरची जी आई आहे शांतपणे तिकडं म्हणजे किचनचं जे रूफ होतं त्या किचनच्या रूफवर छतावर बसलेली होती. मीनवाईल म्हणजे मध्यंतरी. मीनवाईल द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. म्हणजे मीनवाईल म्हणजे एवढ्यामध्ये काय गेलं? बेबी म्हणजे जे बेबी लंगूर होतं त्याचं काय झालेलं आहे? लक्ष गेलेलं आहे. सेन्स्ड म्हणजे लक्ष गेलेलं आहे. प्रेझेन्स ऑफ हिज मदर. प्रेझेन्स म्हणजे असणे. मदर त्याच्या आईकडे लक्ष गेलेले. आणि स्टार्टेड टू सोब अँड क्राय लिटल लाउडर. मग थोडस लक्ष गेल्याच्या नंतर त्याच्या आईकडे बघून थोडस जसं लहान लेकरू आपल्या आईकडे बघलं की जोरात लढायला सुरू करते, तशाच प्रकारे हे पण बेबी लंगूर आहे त्याच्या आईकडे बघून काय करायला सुरू केले? जोराने थोडस रडायला सुरू केले, क्राय करायला सुरू केले. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोर ऑफ द कूप टू अलाउ द मदर ऍक्सेस टू हर बेबी. आय रिट्रीटेड म्हणजे बाजूला जाणे, आहे का नाही, मागे येणे किंवा बाजूला जाणे. फ्रॉम द डोर ते डोर आहे जो कूपचा त्याच्यापासून लेखक काय आले? बाजूला आलेले. कशामुळे? कारण जर लेखक तिथं असले तर तिची जी आई आहे बेबी लंगूरची जी आई आहे ती येईल का नाही? कारण लेखक बेबी लंगूरची आई घाबरते माणसांना, लंगूर जे आहेत वानर वगैरे घाबरतील, म्हणून लेखक काय झालेले? थोडेस साईडला झालेले आहेत. आणि साईडला होऊन काय झाले? बेबी लंगूरला काय केलेले? म्हणजे मदर ला बेबी लंगूरच्या जवळ येऊ दिलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट पाहूया आपण. पुढे पहा. इमिडिएटली द मदर
डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. लगेच मग लेखक साईडला गेले की डिसेंडेड म्हणजे खाली येणे, डिसेंडेड म्हणजे मूव्ड डाऊनवर्ड्स, इथे दिलेलं आहे मी. मग लगेच रूफवरून, किचनच्या रूफवरनं लगेच हे का नाही, बेबी लंगूरच्या मदरनं काय केलेले, खाली उडी मारलेले, खाली उडी मारून काय केलेले, बेबी लंगूरच्या जवळ आलेले आणि पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स म्हणजे लगेच त्याच्या पुढले जे दोन हात आहेत है का ना, जे पुढले दोन पाय आहेत त्यांचे ते हाताचं काम करतात, ते त्यांनी धरलेलं आहे. कोणाला, बेबी लंगूरला त्याच्या आईने. शी गेव द बेबी अ थोरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड द कडल्ड हिम टाइटली इन हर बॉसम. ठीक आहे. मग काय केलेलं आहे त्याच्यानंतर, बेबी लंगूरची जी आई आली आणि बेबी लंगूरला स्वतःच्या हातामध्ये घेतलं आणि तिने काय केलेलं आहे, आपल्या छातीला लावण्याच्या अगोदर पहिल्यांदा काय केली, ती घेतली आपल्या हातामध्ये आणि इकडे तिकडे सगळ्या बाजूने बघितली की म्हणजे कुठं कुठं तिला लागले, काय काय जखमा झाल्या, कुठं कुठं रक्त आहे, ते सगळं बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर घट्ट तिला धरून आपल्या छातीला लावलेलं आहे. कोण, कडल्ड हिम टाइटली इन हर बॉसम म्हणजे छातीला तिच्या घट्ट धरून ठेवलेलं आहे. कोणाला, बेबी लंगूरला त्याच्या बेबी लंगूरच्या आईने. द बेबी फाउंड ग्रेट सोलास इन हर केअरिंग आर्म्स. केअरिंग म्हणजे काळजी करणारे, आर्म्स म्हणजे हात, सोलास म्हणजे काय, कम्फर्ट अँड पीस. म्हणजे बेबी लंगूरला काय वाटलं, म्हणजे त्याच्या आईने घेतले आणि आपल्या छातीला लावल्याच्या नंतर त्याला काय वाटलेलं आहे, कम्फर्ट वाटलेला आहे, कम्फर्ट आणि पीस वाटलेला आहे. ठीक. The mother sat still with the baby in her lap. The mother sat still with the baby in her lap for a few minutes. म्हणजे मग ती बेबी लंगूरची जी आई आहे थोडा वेळ तिथंच बसलेली आहे, त्या ग्रुपच्या बाहेर म्हणजे त्या वरंड्यावर तिथं. ठीक आहे. त्याच्या नंतर ती गेली का गेली नाही, का बसलेली आहे, तर पुढे पाहू आपण. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग. पॉन्डरिंगचा अर्थ काय होतो, विचार करणे. ओव्हर हर ऑप्शन्स म्हणजे वेगवेगळे काय ऑप्शन्स असतील, अँड ट्राइंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. असॉल्ट म्हणजे जे काही हाणामारी होते, म्हणजे एखाद्यावर आपण हल्ला करतो त्याला असॉल्ट म्हणतो. हल्ला करणे म्हणजे असॉल्ट असं. ठीक आहे. म्हणजे बेबी लंगूरवर कोण असॉल्ट केलेला आहे, मेल लंगूर होता, जो लीडर असेल प्रोबॅबली कोणाचा, त्या लंगूर क्लॅनचा, त्यांनी असॉल्ट केलेला होता, हल्ला केलेला होता आणि त्याच्यामध्ये इंजुरी झाल्या होत्या. तर अशा प्रकारचा बेबी लंगूरवर कोणी दुसरा मेल लंगूर असॉल्ट करू नये आणि त्याच्या बेबीला कशा प्रकारे सेव्ह करता येईल ह्याच्याविषयी ती काय करत असेल, पॉन्डर करत असेल. पॉन्डर म्हणजे काय करत असेल, विचार करत असेल असं लेखकाला वाटले. पॉन्डरचा इथं मिनिंग पण दिलेलं आहे, थिंक ओव्हर डीपली. ठीक आहे. पॉन्डर म्हणजे काय, विचार करणे. फॉर अ फ्यू सेकंड्स म्हणजे काही सेकंद विचार केला. द मदर लंगूर लुकड फॉर अ फ्यू सेकंड्स म्हणजे काही सेकंद. द मदर लंगूर लुकड स्ट्रेट इन टू माय आईज. मदर लंगूर कोणाच्या डोळ्याकडे बघितलेल्या, लेखकाच्या डोळ्यामध्ये बघितले. इन टू माय आईज. इव्हन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. म्हणजे लेखकाकडे जी बेबी लंगूरची जी आई होती है का नाही, म्हणजे जे मदर होती, ठीक आहे, ते बेबी लंगूरची मदर लेखकाकडे अशा प्रकारे बघितलेलं आहे. कशा प्रकारे बघितलेलं आहे, लेखकाकडे अशा प्रकारे बघितले की ग्रॅटिट्यूडने बघितलेले. कशा प्रकारे, कृतज्ञता. ग्रॅटिट्यूडचा अर्थ काय होतो, कृतज्ञता. कृतज्ञ म्हणजे आपण कोणाचे कृतज्ञ कधी राहतो, एखाद्याने आपल्यावर उपकार केले म्हणजे मदत केली. उपकार करणे म्हणजे मदत केली, तर त्याला उपकार म्हणतो आपण. तर आपण त्याचे कृतज्ञ असतो. तशा प्रकारे बेबी लंगूरच्या आईने बघितलेलं आहे लेखकाच्या डोळ्यामध्ये ग्रॅटिट्यूडने. कारण लेखकाने काय केलेलं होतं, रायटरने त्याच्या बेबीला जे आहे ते सेव्ह केलं होतं, त्यामुळं चाइल्डला सेव्ह केलं होतं, त्याच्यामुळे ग्रॅटिट्यूडनं ती पाहत होती कोणाकडे, लेखकाकडे. पुढे पहा. आणि लेखक आतापर्यंत सुद्धा ती गोष्ट विसरलेले नाहीत असं लेखक सांगतात. आय वॉज ओव्हरवेल्मड म्हणजे खूप लेखकांना काय झाला, आनंद झाला, जॉय झाला. आय वॉज ओव्हरवेल्मड बाय द इमोशन्सने म्हणजे लेखक खूप खुश झाले. द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. म्हणजे ते आता जे लंगूर्स आहेत म्हणजे वानर आहेत ते तर बोलू शकत नाहीत आपल्यासारखं. आपण आपल्याला एखाद्या व्यक्तीने जर मदत केली तर आपण जाऊन त्याला म्हणतो थँक्यू, आहे का नाही, थँक्यू, खूप आभारी आहे. आपल्या भाषेत ज्या लँग्वेज मध्ये आपण बोलतो, म्हणजे माणसं कोणती का भाषा बोलतात वेगवेगळ्या भाषा, आणि त्या भाषेमध्ये थँक्यू म्हणतात. परंतु जे प्राणी आहे ती भाषा बोलत नाहीत, आणि बोलत जरी असले त्यांच्यामध्ये तर आपल्याला कळत नाही. परंतु आपल्याला जरी भाषा जरी कोणाला कळत जरी नसली तर एक प्रकारचा जो काय असतो, हावभाव असतो, एक्सप्रेशन्स असतात डोळ्याचे वगैरे, म्हणजे खुशीचा चेहरा, रागाचा चेहरा, तशा प्रकारे ती जी म्हणलेली आहे का नाही. म्हणजे लेखकाच्या डोळ्यामध्ये बघून ते जे थँक्यू म्हणलेले आहे, म्हणजे थँक्यू म्हणजे
तोंडाने थँक्यू नाही, पण म्हणजे एक अशा प्रकारचं एक्सप्रेशन दिलेलं आहे, त्यामुळे लेखकाला काय झालेलं, खूप आनंद झालेला असं लेखक सांगतात. देअर सॅट युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. युनिव्हर्सल मदर म्हणजे एक्झिस्टिंग एव्हरीवेअर और इन्व्हॉल्विंग एव्हरीवेअर. युनिव्हर्सलचा अर्थ काय होतो, म्हणजे पूर्ण. युनिव्हर्सल म्हणजे युनिव्हर्स, म्हणजे युनिव्हर्सल म्हणजे काय, जे काय चिरकाल सत्य आहे ते. युनिव्हर्सल मदर, मदर म्हणजे आई. होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड, स्ट्रायकन म्हणजे ज्याच्यावर काय केलेलं आहे, म्हणजे कोण, स्ट्रायकन म्हणजे हल्ला करणे आहे का नाही, हल्ला केलेला स्ट्रायकन म्हणतो. दिलेलं आहे पण स्ट्रायकन, टू बी हिट हार्ड सफर. ठीक आहे. आणि हे कोण स्ट्राईक केलेलं होतं याच्या लेकरावर, मेल लंगूर आहे. मेल लंगूरने काय केलेलं होतं, स्ट्राईक केलं होतं, म्हणजे इंजुरीज वगैरे दिल्या होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पाहू. देन इन अ फ्लॅश शी जम्पड विथ हर बेबी क्लिंजिंग टू हर बेली अँड रीच्ड आवर किचन रूफ. त्याच्यानंतर काय केलेले, लगेच ती काय केलेली, शी जम्पड म्हणजे जम्प केलेली आहे, आणि तिचं जे बेबी लंगूर आहे, बेबी लंगूरला काय केलेले, बेबी क्लिंजिंग टू हर बेली. बेली म्हणजे जे पोट असते है का नाही, बेंबीचा भाग असते, त्या बेलीच्या तिथं धरलेला आहे, पक्का असं घट्ट पकडून काय केलेले तिने, तिच्या बेबी लंगूरला धरून तिने काय केले, उडी मारली. कुठं, अँड रीच डावर किचन रूम, किचन रूमच्या वर गेली. शी सर्वेड म्हणजे निरीक्षण केलेले, द एरिया फॉर द व्हीसीएस मेल लंगूर अँड देन. ठीक आहे. व्हीसीएस म्हणजे इव्हिल, मेल लंगूर कसं होतं, व्हीसीएस होतं म्हणजे इव्हिल होतं, दुष्ट होतं. आणि अशा प्रकारच्या दुष्ट मेल लंगूर पासनं तिच्या बेबी लंगूरला काय करायचं होतं, संरक्षण करायचं होतं. त्याच्यासाठी ती काय करत होती, सर्वे करत होती. काय करत होती, सर्वे करत होती म्हणजे निरीक्षण करत होती. ठीक आहे. पुढे पहा. देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. जे काय व्हायलंट एन्काउंटर झाला होता, जिथे की मेल लंगूरनं तिच्या लेकराला म्हणजे बेबी लंगूरला पकडलं होतं आणि तशा प्रकारचा अटॅक केला होता, त्याच्या अपोजिट साईडनं, डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर ती काय करत होती, जात होती. कोण, हे बेबी लंगूरची आई, मदर. ठीक आहे. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट interspecies communication and mutual trust is indeed a reality and should anyone. इथपर्यंत पाहू. द ब्रीफ मीटिंग म्हणजे जे छोटी काही भेट झालेली ती कोणाची, म्हणजे लेखकाची, त्या बेबी लंगूरची आणि त्या बेबी लंगूरच्या आई सोबतची. द ब्रीफ म्हणजे शॉर्टकट म्हणजे छोटी आहे का नाही. ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर, बेबी लंगूरला भेटले होते म्हणजे, आणि त्याच्या आईला पण भेटले होते. कन्व्हिन्स्ड, आणि हे कन्व्हिन्स्ड म्हणजे खात्री केलेलं आहे. काय, मी कोणाला खात्री केलेलं आहे, लेखकाला. मी दॅट इंटरस्पिसीज म्हणजे, आता इंटरस्पिसीजचा अर्थ काय होतो पहा. स्पीसीज म्हणजे प्रजाती आणि इंटरस्पिसीज म्हणजे वेगवेगळ्या प्रजाती. तर आपण मानव एक प्रजाती आहे का नाही, आणि लंगूर एक प्रजाती आहेत, बर्ड एक प्रजाती आहे. इंटरस्पिसीजचा अर्थ होतो म्हणजे, आता समजा बर्ड आणि अॅनिमल हे इंटरस्पिसीज झाले. ह्युमन बिंग्स आणि हे अॅनिमल्स हे इंटरस्पिसीज झाले. ठीक आहे. इंटरस्पिसीज कम्युनिकेशन, मी दॅट इंटरस्पिसीज कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी. म्हणजे लेखकाला काय वाटलं, हे म्हणजे म्युच्युअल ट्रस्ट फक्त मानवामध्येच नुसता एकमेकांमध्ये ट्रस्ट नसतो, तर जे वेगवेगळ्या स्पीसीज आहेत त्याच्यामध्ये पण म्युच्युअल ट्रस्ट असतो. ठीक आहे. हे रियालिटी आहे असं लेखकाला वाटते. ठीक आहे. इंडीड अ रियालिटी, निश्चितच रियालिटी आहे. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड द रिलेशनशिप हम्स इनटू ऍक्शन. म्हणजे बिकम्स ऍक्टिव्ह. जर आपण म्हणजे एकमेकावर, जसं की तुमच्या घरी एखादा कुत्रा पाळला असेल, तुम्ही मांजर पाळला असेल, आणि तुम्ही त्याला दररोज खायला देता, दूध ठेवता, चपाती भाकरी जे काही देता, आणि तुम्ही जर त्याच्यावर जीव लावत असाल म्हणजे प्रेम करत असाल, त्याची काळजी घेत असाल, ते कुत्रे असेल, मांजर असेल किंवा दुसरा कोणता गाई म्हशी असेल, ते पण तुमची काळजी घेतात आणि तुम्हाला मदत करतात. ठीक आहे. तर हेच लेखकाला इथं सांगायचंय. द रिलेशनशिप हम्स इनटू ऍक्शनचा बिकम्स ऍक्टिव्ह. ठीक आहे. द मदर लंगूर शोड मी दॅट food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. जसं की आता द मदर लंगूरनं लेखकांना काय दाखवलेलं, शोड मी द काय दाखवलेलं आहे म्हणजे दाखवून दिलेलं आहे की
म्हणजे शिकायला मिळालेले त्यांच्याकडनं काय मिळालेलं आहे की जे आपण अॅनिमल आहे, समजा आपण एखाद्या वेळेस फिरायला गेलो, कुठे गेलो तर आपण काय करतो, एखादं वानर दिसलं आपण फिरायला गेलो तर आपण त्याला काय देतो, काय फूड देतो, काय देतो, फूड देतो, जसं केळी देतो, चपाती भाकरी जे काय असेल तर ते देतो. म्हणजे काय, फूड वॉज नॉट ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन, फूड दिल्याच्या नंतर ते खुश होतं आणि आपण खुश होतो, म्हणजे हे फूडच नाही तर बिटवीन मॅन अँड अॅनिमल, बट देअर वेर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग बॉन्ड, म्हणजे वेग आणि दुसरे सुद्धा आहेत, जसं की आपण त्यांना जे अॅनिमल्स असतील नुसतं खायला म्हणजे भाकरी दूध जे काय असेल किंवा फळं वगैरे देऊन आपण नुसतं ट्रस्ट, पण त्याच्या मार्फत नुसतं ट्रस्ट मिळू शकत नाही, तर दुसऱ्या पण गोष्टी आहेत, जसं की आपण त्यांची मदत करून, म्हणजे आहे का नाही, अॅनिमल्स दॅट देअर वेर अदर मीन्स म्हणजे वेगवेगळे दुसरे मीन्स पण आहेत, कोणते, इस्टॅब्लिशिंग बॉन्ड थ्रू ट्रस्ट, म्हणजे एकमेकावर असलेला विश्वास, कंपॅशनचं मिनिंग दिलेलं आहे, सिंपथी अँड काइंडनेस, सिंपथी ठेवणे आणि त्याच्याविषयी दया ठेवणे, कोणाविषयी, प्राणीमात्राविषयी, अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, आणि वेगवेगळ्या म्हणजे प्राण्यांना आपण समजून घेणे आणि आपल्याला प्राणी समजून घे, त्याला म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणतो. आता ह्याच्यानंतर महत्वाचे नाही, 55 years have passed, त्याच्यानंतरचं नेक्स्ट काय आलेलं आहे पहा, त्याच्यानंतर नेक्स्ट आलेलं आहे पहा 55 years, हे पहा त्याच्यानंतर पहा 55 years have passed once since that day, म्हणजे 55 म्हणजे 55 वर्ष काय झाले, 55 म्हणजे किती, 55 वर्ष पास झालेले आहेत. 55 म्हणजे काय, 55 वर्ष काय झालेले आहेत, पास झालेले त्या घटनेपासून, जी घटना झालेली म्हणजे अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड, जे की लेखकाने त्या बेबी लंगूरला वाचवलेलं आहे, त्या घटना होऊन किती वर्ष झाले आहेत, 55 वर्ष झालेले आहेत. 55 years have passed since that day. I am now 70 years old, म्हणजे लेखक आता सध्या जी घटना आठवलेली आहे तर सध्या ते किती वर्षाचे, नाव 70 years old, म्हणजे 70 वर्षाचे आहेत. म्हणजे 55 years पास झाले आहेत आणि सध्या ते 70 years आहेत, म्हणजे जेव्हा ती घटना झाली तर लेखकाचं वय वर्ष किती वर्ष होतं, लेखक 15 वर्षाचे होते. सरळ मॅथचं कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही करू शकता. लेखक 15 वर्षाचे होते तेव्हा ही घटना झाली. बट आय स्टील, म्हणजे लेखक किती वर्षाचे हे महत्वाचं आहे, विचारलं जाऊ शकतं ट्रू फॉल्स मध्ये तुम्हाला, ठीक आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, परंतु जो काही प्रसंग घडलेला आहे हा प्रसंग लेखक 70 वर्षाचे झालेले आहेत, तरी पण ही लेखकाला घटना आतापर्यंत सुद्धा काय होते, लेखकाला आता सुद्धा ती घटना आठवते असं सांगत आहे. आणि ह्या लेखक याचे जे आहे चॅप्टर अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड, ह्याचे जे रायटर आहेत तपन मुखर्जी ह्या रायटरचं नाव आहे, ठीक आहे. तपन मुखर्जी ह्या रायटरचं नाव आहे, त्यांनी हे लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे हा तुमचा चॅप्टर इथं काय झालेला आहे, संपलेला आहे. इथं मदर दिसत आहे, मदर, आणि इथं बेबी आहे, मदरनं त्या बेबीला घेतलेला आहे, घट्ट पकडलेला आहे, विचार करत आहे, अशा प्रकारचं इथं दाखवलेलं आहे चित्र. तुम्ही हे चित्र बघू शकता, हे चित्र तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे. ही मदर आहे, हे बेबी लंगूर आहे, ठीक आहे. याची मुद्रा बघू शकता, ह्याची मुद्रा बघू शकता, म्हणजे चेहऱ्यावरले हावभाव हे विचार करत आहे, टेन्शन मध्ये असल्यासारखं वाटते तुम्हाला, ठीक आहे. हे ठीक आहे, ज्याचा थोडा चेहरा लाल झालेला आहे, त्याच्यामुळे ह्याला इंजुरी वगैरे झालेले आहेत, तर ही दुखापत झाल्यासारखं दाखवलेलं आहे, ठीक आहे. तर हा असा चॅप्टर आपला, अशा प्रकारे हा चॅप्टर इथं संपलेला आहे. त्याच्यानंतरचे जे काही आपले हे क्वेश्चन्स आहेत, आता वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत या चॅप्टरवरले, तर आपल्याला क्वेश्चन सोडवण्यासाठी बरेचसे आहेत क्वेश्चन्स याच्यामध्ये, ठीक आहे. तर बराच वेळ लागणार आहे हे क्वेश्चन सोडवण्यासाठी. तर आपण काय करू, ह्या क्वेश्चनवर काय करू, आपण एक लेक्चर घेऊ आणि याच्या मागचे जे काही क्वेश्चन आहेत ते आपण क्वेश्चन काय करूया, सोडवूया, ठीक आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण काय करूया, इथंच थांबूया आणि बाकीच्या एक क्लास आपण घेऊया आणि बाकीचे जे काही क्वेश्चन आहेत ते आपण याच्यावर पाहूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनलची लिंक जरूर शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ आमचे हे पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. थँक्यू वन्स अगेन.